सगळं काही नश्वर आहे किंवा संपून जाणार आहे असं माहीत असताना सुद्धा आपण एवढी धडपड का करतो? म्हणजे सगळेच एवढी धडपड का करतात सगळं मिळवायला, सगळं करायला? तर मुळात ना सगळ्यांना अमरत्व पाहिजे. शरीराचं नाही, पण ओळखीचं. म्हणजे आपण असणं ही खूप अनंत काळाची प्रोसेस आहे असं लोकांना वाटतं, की आपली ओळख असेल किंवा आपलं असणं असेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ द बॉडी. आणि म्हणून लोकं धडपडतात. आणि ही आत्ताची नाही, जुनी राजवटी ज्यांच्याकडं खूप मोठी सत्ता होती, सगळं काही असेल, खूप मोठी श्रीमंती असेल, त्या लोकांनासुद्धा स्वतःचं अमरत्व हवं असेल. आणि म्हणून त्या लोकांनी खूप सुंदर सुंदर गोष्टी घडवल्या असतील. कदाचित प्रत्येक मूर्ती घडवताना त्या मूर्तिकारालाही वाटत असेल की ही मूर्ती जगाच्या अस्तित्वाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत या जगात राहील. आणि कदाचित हे घडलंही असतं म्हणजे. पण मुद्दा तोच आहे ना, की आपण घडवलंय म्हणून ते कायम टिकणार आहे, की की डेस्टिनीला ते पाहिजे म्हणून कायम टिकणार आहे. आपण घडवले म्हणून टिकणार आहे ह्या विचारात असतो ना आपण, तेव्हा आपण उत्तम प्रकारची कलाकृती तयार करायचा प्रयत्न करत असावीत ती माणसं, किंवा उत्तम प्रकारचं आयुष्य घडवायचा आपण प्रयत्न करतो. सगळं चांगलं पाहिजे, आपण चांगलं पाहिजे, आपण आपल्याला पूर्णपणे ओतून देतो आयुष्यात, नात्यात, माणसात. आणि मग आपल्याला वाटतं की ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी अमरत्व देईन. आणि तिथंच आपण चुकतो. हे आपल्या हातात नाहीच आहे. घडवणं आपल्या हातात आहे, पण टिकेल नाही टिकेल, आयुष्याचा किती भाग ते अस्तित्वात असेल माहीत नाही. मला जुनी मंदिरं बघितलं की नेहमी मनात एक हळवेपणा वाटतो, की इतकं सुंदर असलेली गोष्ट ही स्वतःला टिकू शकली नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की माणसांना पाझर फुटावा आपल्या चांगुलपणानं, पण जेव्हा एवढ्या सुंदर दैवी गोष्टी अस्तित्वात असतानाही लोकांना पाझर फुटत नाही, तेव्हा माणसांचं आपण काय घेऊन बसलो.